आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरनं दहशतवादाचा रंग हा हिरवाच असल्याचं सिद्ध झालंय असं वक्तव्य केलंय मंत्री नितेश राणे यांनी। तर पहलगाम दहशतवाद्यांनी हिंदू महिलांच्या कपाळावरची टिकली सिंदूर बघूनच धर्म विचारूनच गोळ्या झाडल्या, त्यामुळे हिंदूंनी सुद्धा व्यवहार करताना धर्म विचारूनच व्यवहार करायला हवा। मुस्लिमांनाही हनुमान चालीसा गणेश आरती बोलायला लावलं पाहिजे आणि ज्यांना हनुमान चालीसा येते त्यांच्याशीच हिंदूंनी व्यवहार करावा असं नितेश राणे म्हणाले। एकनाथ शिंदे साहेब आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते, त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत। जे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत, आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आपण आतंकवादाला रंग नाही, भाईचारा आहे, गंगा जमुना तहजीब हे जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बेळात बसलेले आहेत हे आम्हीच शोधतोय। तर आमचे जे हिंदुत्ववादी संघटना ते वारंवार बोलतायत की मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे, त्यांनाही हनुमान चालीसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमची हनुमान चालीसा येते, ज्यांना आमची गणेश आरती येते त्यांच्या बरोबर व्यवहार केला पाहिजे। मग तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे। जो आमचा आहे त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार, त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार। त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली। तर पहलगाममधल्या हल्ल्यावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। पाहूयात ते काय म्हणाले। आपण किती बेसावध होतो याचाही ॲनालिसिस केलं पाहिजे। त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं हेही पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यासाठी त्या लोकांना हुडकणं, त्याच्या मागचा जो कॉन्स्पिरेटर आहे त्याला हुडकणं हे काम केंद्र सरकारच्या गुप्तहेराने आणि बाकीच्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे। त्याशिवाय असे हल्ले थांबणार नाहीत। जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, मग तो भले पाकिस्तानात असो किंवा कुठेही असो, मी या मताचा आहे की त्याला त्याच्या देशात जाऊन नमवलं पाहिजे। तर इकडे सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती घेतली। सोलापुरात 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। ते नागरिक सिंधी हिंदू आहेत। ज्या हिंदू बांधवांना पाकिस्तानमध्ये त्रास होतो त्या त्रासाला कंटाळून आलेले काही लोक असू शकतात। जर ते हिंदू असतील तर त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलं। सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने 25च्या आसपासचे नागरिक आहेत। त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाईम विजाचे 10-11 लोक आहेत अशी माझी माहिती आहे आणि 14 लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। परंतु आत्ताच माझं CP महोदयांशी चर्चा झाली, ते सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे। या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे।